निद्रा भयमैथुनं च सामान्य एतत् पशुभिं नराणा बुद्धिर्हि तेषा अधिको विशेषा बुद्धिविहीना पशुभिं समानः। असे संस्कृत सुभाषित आहे। त्याचा अगदी 2 ओळीतला अर्थ सांगायचा म्हटला तर आहार, निद्रा, भय आणि मैथुन ह्या 4 गोष्टी मनुष्य आणि पशु यांच्यामध्ये समान आढळतात। मात्र बुद्धी ही एकमेव अशी गोष्ट आहे की जी पशुपेक्षा मनुष्यामध्ये कितीतरी अधिक पटीने जास्त आहे। बुद्धी नसलेला बुद्धिविहीन मनुष्य हा पशुसारखा असतो असं सांगणारे हे संस्कृत सुभाषित आहे। याची प्रचिती अगदी अलीकडेच एका कर्तृत्ववान मुलीच्या अलौकिक कर्तृत्वातून आली आहे। कोण आहे ही कर्तृत्ववान मुलगी, तिचं अलौकिक कर्तृत्व काय आहे आणि तिने कशा प्रकारे जगाच्या पटलावर आपलं नाव झळकवलं आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत। पाहायला विसरू नका। अतिशय प्रेरणादायी अशी ही कहाणी आहे। शेवटपर्यंत स्किप न करता व्हिडिओ आवर्जून पहा आणि त्यातून नक्कीच बोध घ्या। नमस्कार, तुमचा मित्र रेणुकादास मुळे परिक्रमा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण व्हिडिओ बघणार आहोत एका प्रेरणादायी मुलीचा। तिचं नाव आहे उमुल खेर। उमुल खेर ही मुलगी तुमच्या आमच्यासारखी सुदृढ शरीरयष्टीची नाही आहे, हे इथे मला पहिल्यांदा तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे। तिची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे तर राजस्थानमधल्या अजमेर शहरात तिचं कुटुंब वास्तव्याला होतं आणि लहानपणीच घरच्या गरिबीमुळे वडिलांनी स्थलांतर केलं आणि ते दिल्लीमधल्या निजामुद्दीन येथे राहायला आले। वडील रस्त्याच्या कडेला कपडे विकण्याचा व्यवसाय करत असत। या छोट्याशा व्यवसायातून काय बरं कुटुंबाचा चरितार्थ चालणार। कशी तरी गरिबीला तोंड देत देत ही उमुल मोठी होत गेली। अत्यंत हाल अपेष्टा तिने सहन केल्या। सर्वसाधारण शाळेमध्ये शिक्षण घेतलं, मात्र अचाट बुद्धिमत्ता होती। परंतु या अचाट बुद्धिमत्ता असलेल्या मुलीला तिच्यावर नियतीने निसर्गाने फार मोठा एक अन्याय केला होता। कारण तिला एक दुर्धर असा आजार जडला बालपणीच। त्या आजारामुळे तिच्या शरीरामध्ये 16 ठिकाणी फ्रॅक्चर झालं आणि 8 ऑपरेशन्स तिला करावे लागले। कल्पना करा की आपल्याला जर थोडंसं एखाद्या ठिकाणी ऑपरेशन करावं लागलं, फ्रॅक्चर झालं तर आपल्याला काय वेदना होतात। मी तर 2दा अनुभवलंय। 10 वर्षापूर्वी माझा डावा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि नुकताच मी 4 दिवस झाले बरा झालोय। माझा उजवा हात सुद्धा फ्रॅक्चर झाला होता, त्यामुळे मला या गोष्टीचा अनुभव आहे। फ्रजाईल बोन डिसऑर्डर या नावाचा आजार या उमुल खेरला झाला होता। त्यामुळे तिची हाडं ठिसूळ बनली। चालताना, उठताना, बसताना, धावताना तिला अतोनात वेदना होत असत। थोडं जरी कुठे काही धक्का लागला, कुठे काही ती पडली अगदी किरकोळ, तरी तिची हाडं टिचायची आणि त्यामुळे तिला जागोजागी फ्रॅक्चर झालं आणि ऑपरेशन्स देखील तिला करावी लागली। अशा परिस्थितीमध्ये शारीरिक व्याधींना तोंड देत आर्थिक परिस्थितीशी, गरिबीशी मुकाबला करत ही उमुल दिवसेंदिवस मोठी होऊ लागली आणि तिने मात्र आपल्या डोळ्यासमोर एकच ध्येय ठेवलं की मला माझी परिस्थिती बदलायची आहे। ती कशी बदलायची त्याचा एकच राजमार्ग, तो म्हणजे शिक्षण। म्हणूनच म्हटलेलं आहे की शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे। येत्या आणखी आजची तारीख आहे 8 एप्रिल। आणखी 6 दिवसांनी प्रज्ञासूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणवले जातात, एक जागतिक स्तरावरचे प्रकांड पंडित बाबासाहेब यांची आपण जयंती साजरी करणार आहोत। आणि बाबासाहेबांचं ते वाक्य अतिशय प्रत्येक मानवाला
प्रेरणादायी आहे ते म्हणजे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिणार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हाच बोध बाबासाहेबांच्या चरित्रातून आपण सर्वांनी सुद्धा घेतला पाहिजे. उमूलने हा बोध नक्की घेतला आणि तिने आपल्या सर्व अडथळ्यांवर मात करत आपलं शिक्षण सुरू ठेवलं. शालेय शिक्षण झाल्यानंतर महाविद्यालय शिक्षण घेतलं, पदवी संपादन केली आणि पदवी संपादन करून ती थांबली नाही, तर तिने पुढचा आपला शैक्षणिक प्रवास सुद्धा असंख्य अडथळ्यांना पार करत करत सुरू ठेवला. घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे तिच्या उच्च शिक्षणाचा खर्च तिचे कुटुंबीय करू शकत नसत. त्यामुळे तिने शिकवणी घ्यायला सुरुवात केली, ट्यूशन घेऊ लागली. निजामुद्दीनच्या परिसरामध्ये झोपडपट्टीत राहणाऱ्या या उमूलने ट्यूशन घेऊन आपल्या शिक्षणाचा खर्च भागवला. तिची बुद्धिमत्ता पाहून तिला छात्रवृत्ती लागू झाली. 25,000 रुपये महिना तिला शासनाकडून मिळू लागला आणि त्यामुळे तिला एक मोठाच आधार निश्चितपणे मिळाला. उमूलची शिक्षणाची ही वाटचाल अविरतपणे पुढे चालू राहिली. 2016 मध्ये उमूल खेरने एक चमत्कार केला. खरोखर याला चमत्कारच म्हणावा लागेल. तुम्ही म्हणाल चमत्कार कसा? कारण देशामध्ये दरवर्षी शेकडो मुलं मुली IAS होतात, UPSCची परीक्षा देतात, मात्र ते सर्वसाधारण परिस्थितीतले असतात. शरीरयष्टी धडधाकट असते, कौटुंबिक वातावरण त्यांना बहुतेकांना अनुकूल असतं. उमूलचं मात्र तसं नव्हतं. सर्व काही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून 2016 मध्ये उमूल खेरनं IAS ची परीक्षा पास केली. UPSC मधून ती उत्तीर्ण झाली आणि शासकीय सेवेमध्ये तिची मित्रांनो निवड झाली. आज ही उमूल खेर जापानमध्ये एका प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. भारत सरकारतर्फे त्या ठिकाणी तिची नियुक्ती करण्यात आली आहे आणि अतिशय चांगलं कार्य ही उमूल खेर करत आहे. या व्यतिरिक्त देखील मोटिवेशनल स्पीकर म्हणून ती अनेक ठिकाणी प्रेरणादायी व्याख्यानं देण्यासाठी जात असते. युवक असतील, विद्यार्थी असतील, महिला असतील, दिव्यांग असतील, यांच्यासाठी खरोखरच उमूल खेर ही एक चांगला आदर्श असं एक व्यक्तिमत्व झालेली आहे. आपण सुद्धा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जे कोणी आपल्या कुटुंबात असतील, मित्रपरिवारामध्ये असतील, परिचितांमध्ये असतील, अगदी अनोळखी जरी असतील आपल्या समाजामध्ये, तरी अशा दिव्यांगांना, परिस्थितीशी चार हात करणाऱ्यांना आपण नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. त्यांच्याबद्दल सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. त्यांच्या शारीरिक व्यंगाबद्दल आपण कधीही तुच्छतेचा भाव बाळगायला नको. उलट जी आपल्याला मदत करता येईल ती मदत आपण यथाशक्ती केली पाहिजे आणि यांना पुढील वाटचाल करण्याकरता आपण निश्चितपणे बळ दिलं पाहिजे. हाच संदेश, हीच प्रेरणा उमूल खेरच्या या कथेतून, या व्यक्तिमत्वातून आपल्या सर्वांना मिळते. मी एक कळकळीची विनंती तुम्हाला करतो की उमूल खेरचं हे छोटंसं अल्पसं मी तुम्हाला माहिती दिली, चरित्र सांगितलं. आपण सुद्धा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ मोठ्या संख्येने शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. उमूल खेरच्या या प्रवासाबद्दल किंवा इतर काही या व्हिडिओच्या संदर्भात दिव्यांग, महिला, विद्यार्थी यांच्याबद्दल तुमचे काही मतं असतील ते सुद्धा मांडा. आणि जर आपण आमचं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर वेगवेगळ्या विषयांवरचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परिक्रमा YouTube चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा.